सूर कसा वाऱ्यानं धरला टकांचा ढोल घुमू लागला पिंडीचा ताशा कसा कडकड गडाडला नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गणपतीचा दुसरा दिवस. तर आजचा दिवस कसा जाणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, माझं नाव उषा म्हात्रे. आम्ही खोपटे गावात राहतो आणि माझ्या भावाकडं मी आज ऋषीपंचमीच्या उपवासाला गणपती आहे, गणपतीसाठी ऋषीपंचमीच्या उपवासाला इथं आलं. आणि ऋषीपंचमी म्हणजेच आपण जे न कळत काही पापे करतो, हा काही स्त्रियांचा यमशीचा प्रकार आहे. तो यमशी आपण न पाळण्यामुळं त्याचा भरपूर आपल्याला दोष लागतो. म्हणून जर आपण ऋषीपंचमीचा जर उपवास केला तर आपल्या त्या पापाचा नाश होऊन जातो. म्हणून अशा पिढ्यानपिढ्या सांगितले आहे किंवा पुराणात आहे. हे आम्ही मानून दर वर्षाप्रमाणे ऋषीपंचमीचा उपवास करतो. आणि उपवासाला जे आपल्याला म्हणजे जे गाई आणि कुत्री, असा कुत्रीचा तोंड बघायचा नाही ऋषीपंचमीच्या दिवशी. आणि बैलाने जे काय केलेलं, बैलाची जी मेहनत आहे ते मेहनतीचं खायचं नाही. म्हणून त्याला प्रत्येक वस्तूला पायनू हवी असा जो आमचा नियम आहे. म्हणजे जेणेकरून बैलाची मेहनत नसेल अशा वस्तू 21 भाज्या ऋषीपंचमीच्या उपवासाला, किंवा आपण स्वतःच्या मेहनतीने केलेले तांदूळ, त्याची भाकरी चुलीवर भाजलेली, असा हा आमचा ऋषीपंचमीचा उपवास दरवर्षाप्रमाणे आम्ही करतो. आमचा समज आहे की खरोखरच नकळत आमच्याकडून पाप होत असेल तर या ऋषीपंचमीच्या उपवासाने आमचं पाप नष्ट होईल असं आम्हाला वाटते. म्हणून आम्ही दरवर्षाप्रमाणे अगदी श्रद्धेने हा उपवास करतो. आता चाललो आहे बेंडकलला आत्याकडे चाललो आहे गणपतीला. आत्याकडं 5 दिवसाचा गणपती आहे, पण नंतर जायला भेटणार नाही. तर आज टाईम आहे थोडा, तर जाऊन येतो. आत्याला पण जस्ट फोन केला येतो म्हणून. सुंदर असं जरीमरी मातेचं मंदिर आहे. सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे जरीमरी मातेचं. आत्याकडे आलो आहे. आत्याकडे आलो गणपतीला. हे सगळे आत्याचे नातू आहे. हे नाव काय तुझं? आयंश. पूर्ण नाव काय? आयंश अनिल पाटील. आणि तुझा? भार्गव मंगेश पाटील. रोनेश प्रमोद पाटील. अन्विक धीरज पाटील. आरुष अनिल पाटील. अनन्या धीरज पाटील. चेस खेळतात दोघं जण. चला. स्नेहाताई, दीपाली, केपी काल येणार होतं ते आज आलं. मावशी आणि मामा आलेत. मामा आणि आर्यन पण आले. मामांचं आगमन.
पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, या हो गणेश नगरात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात, पालखी निघाली राजाची, या हो गणेश नगरात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात, नगरी पुन्हा लालबाग राजाच्या तेजात, गेले गणेश नगरी पुन्हा लालबाग राजाच्या तेजात, मोदक लाडवाचा नैवेद्य, मोदक लाडवाचा नैवेद्य, ठेवलाय काकाच्या ताटात, आणि लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात, लालबागचा राजा माझा कन्नईचा सूर कसा वाऱ्यानं धरला, टकांचा ढोल घुमू लागला, पिंडीचा ताशा कसा कडकड गडाडला, पाऊस फुलांचा वर्षावर स्वागत आला, पाऊस फुलांचा वर्षावर स्वागत आला, आला 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 माझा गणराजा आला, आला 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 माझा गणराजा आला, कन्नईचा सूर कसा वाऱ्यानं धरला, टकांचा ढोल घुमू लागला, पिंडीचा ताशा कसा कडकड गडाडला, पाऊस फुलांचा वर्षावर स्वागत आला, पाऊस फुलांचा वर्षावर स्वागत आला, आला 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 माझा गणराजा आला, आला आला माझा गणराजा आला, मंगलमयान तेजपुंज गजाननाचे रूप, मंगलमयान तेजपुंज गजाननाचे रूप, करुणासागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप, करुणासागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप, आजचा मेनू काय आहे आपला? पॅटीस, आईस्क्रीम अँड पॅटीस. अण्णा बनवतात ना? अण्णाने पॅटीस बनवतात आली. हो, आईस्क्रीम आहे. मामांनी पण आईस्क्रीम आणली आणि गौरवच्या बायकोनी पण आईस्क्रीम आणली. आजचा मेनू पॅटीस आहे आणि नंतर आईस्क्रीम पण आहे. आणि दारमा ठाकूर हे ढोल वाजवणार आहे. आणि आमच्या सगळ्या चारी भावजा ओमकार ठाकूर आणि एक ठाकूर सुंदर वादक. पाली मोरी गाई चरग, गाई चरग, तलियाच्या पाली मोरी गाई चरग, राधिका गवलन चालग, तिच्या मागून एक राधिका गवलन चालग, राधिका गवलन चालग, तिच्या मागून एक राधिका
आम्हाला काय वाटलं माहितीये का, यावर्षी जावई आणि लेकीकडून चांगला नाश्ता, असा मजबूत नाश्ता मिळेल, पण काहीच नाही आलं, नुसतं सुका चाललंय सगळा. रात्री 2 वाजता जागल्यावर बर्गर भेटणार आहेत, 3 वाजता जागल्यावर चीज फ्राईज भेटणार आहेत आणि उद्या विसर्जनानंतर चायनीज भेटणार आहे.